मुंबईत काही उत्साही कार्यकर्ते आहेत, तर मुंबईत राष्ट्रवादीला एक जागा मिळावी ही काही लोकांची भूमिका होती, असे यावेळी राष्ट्रवादी मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव यांनी म्हणत, ईशान्य मुंबईमध्ये ही जागा मिळावी अशी भूमिका होती, त्यामुळेच वाद झाला। ईशान्य मुंबई या ठिकाणी आमच्यापूर्वी खासदार होता व प्रत्येक कार्यकर्त्याला शरद पवार यांनी अधिकार दिलाय, म्हणून ते व्यक्त झाले असल्याचंही त्यांनी म्हटले। कार्यकर्त्यांचा वाद नाही, पण उत्साही कार्यकर्ते आहे आणि मुंबई शहरामध्ये आपली एक राष्ट्रवादीची उमेदवारी त्या ठिकाणी मिळायला पाहिजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे। आणि मला खात्री आहे की आज मुंबई शहरामध्ये संघटनेचा जो एक मोठा जो संच आहे तो ईशान्य मुंबईमध्ये आहे आणि ईशान्य मुंबई जो आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार त्या इंडिया अलायन्समध्ये असायला पाहिजे अशा प्रकारची मागणी कार्यकर्त्यांनी केलेली आहे। एक महत्त्वाचं की ईशान्य मुंबई त्याच्यावर तुमचा खासदार होता, पण आताची परिस्थिती पाहता त्या मतदारसंघाव्यतिरिक्त आणखी कोणत्या मतदारसंघात चाचणी सुरू आहे का, आणि त्या मतदारसंघावरून आता जे सगळं झालं त्यामध्ये नक्की कोणत्या मागण्या होत्या? नाही, ईशान्य मुंबईच्या व्यतिरिक्त इतरतर कुठेही अशा काही कुठल्याही प्रकारच्या चाचपण्या आता तरी सध्या वरिष्ठांच्या वतीने काही चालू असताना आम्हाला काही दिसत नाही। पण त्याचबरोबर परत एकदा मी सांगते की ईशान्य मुंबई या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी खासदार होता आणि म्हणून ती सीट आम्हाला मिळावी अशी आम्ही कार्यकर्त्यांची मागणी आहे। राहण्यामागचं नेमकं कारण काय होतं? कारण काय होतं नेमकं? नाही, असं कुठल्या प्रकारचं मला नाही वाटत काय घडलेलं आहे। कार्यकर्त्यांनी आपलं त्या ठिकाणी जे म्हणणं आहे ते व्यक्त ते झालेले आहेत, इतकंच आहे। ज्यांना वाद केला त्यांचं असं म्हणणं होतं की जर ईशान्य मुंबईमधून संजय राऊत उभा राहणार असतील तर त्या ठिकाणी आपली ताकद जी आहे ती लावण्यात उपयोग नाहीये। त्याचऐवजी दक्षिण मध्य मुंबईमध्ये महाविकास आघाडीचे 3 आमदार आहेत, त्या ठिकाणी जर घडवलं तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला फायदा होऊ शकतो। मी आपली थोडी दुरुस्ती या संदर्भात करते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असं हे कुठल्याही प्रकारचं गट आता सध्या नाही आहे, हे आपल्या पहिलं तर मी आपल्याला हे करेक्ट करते। बाकी दुसरं जे आपलं म्हणणं आहे की हा मतदारसंघ नाही पण दुसरा मतदारसंघ मागायला पाहिजे, तर प्रत्येक कार्यकर्त्याला आज तितका अधिकार माननीय पवारसाहेबांनी दिलेला आहे आणि त्या अधिकाराने तो व्यक्त झालेला आहे, म्हणून त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद हा कार्यकर्त्यांमध्ये आहे असं मला काही वाटत नाही। राखी जी, जिस तरीके से ईशान्य मुंबई को लेकर के जो एक विवाद चल रहा है